मगाच्या पहिल्या मॅचचा जर खेळ पाहिलात ना, राहुल सातव ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आला, 33 धावा मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः चारी हारी फटका खेळला आणि तो फटका खेळत असताना प्रत्येक येणाऱ्या एक नामांकित गोलंदाजाला त्याने बाहेरची दिशा दाखवली. त्यातल्या त्यात मिस्टर JPL त्याला मारलेले फटके अगदी राहुल सातवचे आजच्या दिवसातले, आजच्या रात्रीतले हे पाहण्यासारखे राहिले. राहुल सातव हे नाव आता आजच्या दिवसानंतर उद्याच्या या क्रिकेट नगरीमध्ये, पोलादपूरच्या नगरीमध्ये हे वारंवार घेतलं जाईल. कारण का अगदी शांततेपूर्वीचं वादळ हे क्रीडांगणाच्या आतमध्ये पहिल्या मॅच मध्ये राहुल सातव यांचं आपण अगदी पाहिलं होतं. आणि त्यातल्या त्यात 9 सेकंडला पाहिलं तर महेश शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन येतात गोलंदाज सनी कसबे. तेही कमी नाहीये, तेही कच्च्या गुरुचे चेले नाहीये. ज्या पद्धतीने सनी कसबेने या आधीच्या मॅच मधील षटक हाताळलं होतं ते अगदी पाहण्यासारखं राहिलं. त्यातल्या त्यात पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकाची धुरा आता इथून सनी कसबे याच्या हाती सुपूर्द केली गेली आहे. पॉवर प्ले आणि मॅच नंबर 2 सेमीफायनलचा थरार अनुभवायला मिळतोय. याची देई याची डोळा सबंध होणारा संपन्न सोहळा जो आपण पाहतोय, सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा. पहिला बॉल अगदी आपण पाहिला, गती परिवर्तन पहिल्या बॉल पासून आता त्या ठिकाणी करत असताना सनी कसबे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आजचा अगदी कालावधीमधलं संपूर्ण स्वरूप पाहिलं या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंपैकी पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या खेळाडूंचा प्रवास जरी लांब पल्ल्याचा असला तरी त्यांचा खेळ दमदार राहिला आजच्या या रात्रीमध्ये, आजच्या या सत्रामध्ये. आणि तो दमदार प्रवास कुठे ना कुठेतरी एकदा पुढे जात असताना पाहायला मिळतोय की काय. पुन्हा एकदा यावेळेला तिथून मात्र राहुलने मारलाय, सेकंड बॉल वरती ठोकून दिलाय षटकार. एवढंच म्हणावं लागेल ना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. काय खेळाडू आहे, ज्या मैदानाच्या आतमध्ये तो येतो तदनंतर अंदाज घेतो, अंदाज घेतल्यानंतर मारलेले त्याचे फटके अगदी पाहण्यासारखे राहत आहेत. मगाच्या मॅच मध्ये देखील अगदी ज्या पद्धतीने ज्याला वारंवार अगदी आपण पाहिलं मोठमोठ्या भारतीय टेनिस विश्वामध्ये खेळत असणाऱ्या खेळाडूला राहुल सातवने त्याने देखील चारी हारी त्याला दिशा दाखवली होती त्याच्या फलंदाजीमधून. आणि याही वेळेला ते चित्र रंगवताना, रंगरंगटी करताना राहुल सातव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सेकंड बॉलवरती षटकार ठोकलाय, आपले इरादे स्पष्ट केलेत या मॅच मध्ये येत असताना. पुन्हा एकदा सज्ज होतात या ठिकाणी फलंदाज राहुल सातव ऑन द स्ट्राइक. या वेळेला मात्र तिथून पंच आमच्याकडे वळत आहेत. स्क्वेअर बॉल दंडित केलाय, व्हाईट बॉल त्या ठिकाणी आलाय. चल त्या ठिकाणी व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलनी एक धाव ऍड होत असताना पाहायला देखील मिळेल. धावा झाला स्कोर कार्ड वरती 7. पॉवर प्लेचं पहिलं षटक सनी कसबे यांचं क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. NB धनकवडी पुणे आणि त्याचबरोबर अंकुश पाटील युवा मंच किंजळगडचा संघ. यावेळेला मात्र निराळ्या अंदाजामध्ये फटका करण्याचा प्रयत्न केला, एकच धाव आली आहे.
कुठे ना कुठेतरी ज्या पद्धतीने सुरुवातीच्या धावा या गोळा केल्या जात आहेत त्यांना माहिती आहे आघाडीमधून आपली बिघाडी होऊन द्यायचं नाही आहे. हा प्रवास अगदी साधा सोपा सरळ आपल्याला लांब पल्ल्याचा असला तरी ही स्पर्धा आपल्यासाठी फार लाख मोलाची आहे. या स्पर्धेचे सर्व अगदी आपण पाहतोय ज्यांच्या विद्यमान संकल्पनेतून या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं घेतलं. खुल्या गटातील व्यावसायिक खेळाडूंचा खेळ देखील या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिला. ग्रामीणचे तारे सितारे लोकलचं युवा टॅलेंट हे पाहिलं आणि लोकलचं युवा टॅलेंट पाहत असताना जास्तीचा खेळ अगदी येणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या खेळाडूंनी आज या पोलादपूर नगरीमध्ये आपला दमदार खेळाचं प्रदर्शन देखील दाखवलंय. तर या वेळेला स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात महेश शिंदे यांना आपण पाहतोय. या वेळेला मात्र मोठी अपील असेल अगदी ज्या पद्धतीने पाहतोय महेश शिंदे पॅडवरती ब्रश जरूर झाला होता. बॉल अपील देखील वेगवान ऋषी जोरे सर यांची पाहायला मिळाली होती. यष्टरक्षकांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय आणि अगदी आपण पाहिलं ना संपूर्ण संघाला पकडून ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलंय. संपूर्ण संघ एकत्रित आणण्याचं काम खेळाडू एकत्रित आणण्याचं काम आणि किंवा अशी व्यक्ती या ज्या वेळेला चांगल्या आणि स्टार संघामध्ये खेळत असतात त्यांचा देखील महत्वाचा आणि खारीचा वाटा राहतो. ओहो हो यावेळेला दांडी 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 गुल विकेटचं पतन त्या ठिकाणी सनी कसबे पहिली विकेट घेतलीये. आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात श्री खुणे यांना आपण पाहतोय वन डाऊन साठी येत असताना पाहायला मिळतात. पहिला 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 4 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 8. आता 8 वरती वाट मैदानाच्या आत ती लावावी लागेल सनी कसबे यांना पुन्हा एकदा. या वेळेला मात्र स्वीचिटचा फटका तिथून मात्र चौकाराच्या दिशेने बॉल चाललाय दन 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 करत 4 धावा. या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग साठी सिद्धेश शेठ साहेब, विनायकजी दीक्षित साहेब आणि संदीप कदम आणि मंगेश बेलोसे, तसेच आपण जर पाहिलं तर स्वप्नील चोरगे, संपूर्ण यंगस्टार मित्र परिवार आणि सिद्धेश शेठ युवा मंच यांना सहकार्य नागेश पवार साहेबांचं असतं. नक्कीच आपला आभार. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अगदी वेळात वेळ काढून येणारी संपूर्ण ही मान्यवर मंडळी आणि त्यांच्या विद्यमान संकल्पनेतून अगदी चांगलं सहकार्य या स्पर्धेला या संपूर्ण आयोजनाला राहिलंय देखील. तर जाऊया पहिलं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर स्कोर कार्डवरती एकूण धावा झाला 12 आणि तदनंतरचं सेकंड ओव्हर घेऊन येतात नवीन गोलंदाज. सलमान शेख पहिला बॉल तिथून मात्र वेगाने टाकत असताना पाहायला देखील मिळाले. पहिला बॉल अगदी सलमान शेख यांचा पाहतोय
सेमी फायनल नंबर सेकंड. ऑलरेडी एक संघ मेगा फायनल मध्ये क्वालिफाय देखील झालाय आणि ज्या पद्धतीने त्या संघाने पहिल्याच फर्स्ट सेमी फायनल मध्ये कामगिरी केली, योगेश सरकार कापडे हा संघ. यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल, तिथून क्षेत्ररक्षक लांब पल्ल्याचा प्रवास करून येतात. सेकंड अटेम्प्ट, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सुंदर जल त्या ठिकाणी टिपला आहे. सेकंड ओव्हर जसं हाताळण्यासाठी सलमान शेख मैदानाच्या आतमध्ये आले ना, पहिले 2 बॉल डॉट येत असताना पाहायला देखील मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आदित्य जाधव, ज्या खेळाडूला अगदी लगेचच माघारी परतवायचं होतं, त्या खेळाडूला बाद केलं गेलंय. आणि ज्या पद्धतीने अगदी आपण पाहिलं, ती विकेट त्यांच्यासाठी या क्रिकेटच्या परिपटलावरती फार महत्वाची होती. आजच्या या रात्रीमध्ये या स्पर्धेच्या अगदी अंतिम क्षणाकडे आपण वाटचाल करत असताना या सामन्यामधील सेकंड सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगचा आपण थरार पाहतोय. आणि पहिल्या इनिंगचं सेकंड ओव्हर नाव इन प्रोग्रेस. तर गोलंदाजीसाठी सलमान शेख यांना देखील आपण पाहतोय. ओहो, या बेला मात्र थोडेसे फ्रंट फूट वरती येऊन खेळले होते, परंतु बॉल बॅट वरती कलेक्ट झाला नाही. त्यामुळेच की काय, तिसरा बॉल डॉट येत असताना पाहायला मिळालाय. क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहिलं ना, तर 2 गोष्टी महत्वाच्या राहिल्यात. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल ना, तर लोक तुमच्या सोबत गेम खेळायला सुरुवात करतात. आणि तोच गेम आता तुम्हाला खेळायचा आहे प्रतिस्पर्धी संघासोबत. या ठिकाणी रिव्ह्यूचा कॉल देखील आलाय. या ठिकाणी पाहूया निर्णय काय होतोय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय. महत्वपूर्ण सामन्यासाठी या मुवमेंट हे क्षण फार महत्वाचे असतात. वाईटसाठी त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय आणि तो निर्णय अगदी आल्यानंतर तिथून फेअर डिलिव्हरी देखील आली आहे. म्हणजे पहिले 3 बॉल त्या ठिकाणी सलमान शेखने अगदी निर्धाव आणि भरधाव वेगाने टाकलेत मैदानाच्या आतमध्ये. या बेला मात्र उडवलाय कव्हर्स मध्ये बॉल, तिथून मात्र निर्णय काय येतोय हे पाहावं लागेल. आणि होय, खेळाडू होतात ते त्या ठिकाणी बाद झालाय. खेळाडू नंबर 3 त्या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय तो संघाला.
राहिलाय ते खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. मयूर करांडे यांना आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी त्यांचा वॉर्मअप होत असताना पाहायला मिळतोय. 2 बॅट अगदी त्यांनी हातात पकडल्यात, वॉर्मअप करतायत. अगदी उंच असे चांगले अगदी फिटनेस स्टाईल त्यांची अगदी पाहायला मिळते क्रीडा दर्दींना. परंतु मयूर करांडे यांचे फटके देखील पाहिल्याशिवाय तुम्ही हलू नका, कारण का अगदी वेगवान स्ट्रोक या खेळाडूच्या बॅटमधून सातत्यपूर्ण येताना आपण पाहिले देखील. या वर्षीच्या फॉर्मॅट मधील एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजापैकी एक मयूर करांडे. या वेळेला मात्र बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा बॉल होता, दिशा दिलीये, एक धाव घेतली जाते. एकेरी धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 13 धावा. स्कोअर कार्ड वरती एकूण 13 धावा झाल्यात. फ्लड लाईट्स आणि विजेच्या प्रकाश झोतामधील एक दमदार स्पर्धा जे आपण पाहिलं. खुल्या गटातील खेळाडू, व्यावसायिक खेळाडू या स्पर्धेमध्ये येत असताना पाहायला देखील मिळाले. भारतीय टेनिस बॉलच्या इतिहासातील नामांकित आणि अग्रमानांकित यादीमध्ये असणारी नावं जी आपण पाहिली. पुन्हा एकदा या बैला मात्र ड्राइव्ह केलाय बॉल, तिथून एकच धाव घेतली जाते. एकेरी धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 14 धावा. षटक देखील संपलंय. दुसरं एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोअर कार्ड वरती पहिल्या 12 बॉल मध्ये एकूण धावा बनतायत त्या 14 धावा त्या ठिकाणी बनतायत आणि अजूनही येणाऱ्या 4 षटकांचा उर्वरित खेळ शेष आहे. सेकंड सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगचा खेळ आणि पहिल्या इनिंगची महत्वपूर्ण वेळ पाहायला मिळते. या बैला पुन्हा एकदा ज्यांनी वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळलं होतं ते सनी कसबे आता गोलंदाजीसाठी वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून 30रं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतात. सेकंड सेमीफायनलच्या या थरारामध्ये कोणता संघ इथून पुढचा प्रवास त्या संघासाठी सोपा ठरणार. अगदी या मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळ तुम्हाला आता देखील या क्षणामध्ये करावा लागेल, कारण का अगदी ज्या पद्धतीने तुमच्या या धावा जलद गतीने आल्या तर तुम्ही देखील पुढे जाऊ शकता. सनी कसबे गती परिवर्तन, लोअर फुल टॉस, थोडासा बॉल टाकला गेला, लॉलीपॉप स्टाईल टाकला गेलेला बॉल कुठे ना कुठेतरी फसवणारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. एक धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील एक चर्चेत राहणारा गोलंदाज जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सनी कसबे आणि त्यातल्या त्यात फलंदाजीसाठी पुन्हा एकदा स्ट्राइक वरती येत असताना पाहायला मिळतात मयूर करांडे यांना आता आपण स्ट्राइक वरती पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये जरूर बदल केला जाईल, कारण ठाऊक आहे या खेळाडूचे फटके चारी आहेत. या खेळाडूने जर एकदा त्याच्या बॅटला धार दिली, बॅट मधून येणारे कडे प्रहार दिले तर कुठे ना कुठेतरी आपल्यासाठी देखील घातक ठरू शकतं. पुन्हा एकदा सनी कसबे सज्ज होतात. ज्या स्पर्धेची वाट पाहिली गेली, जी स्पर्धा अगदी प्रत्येकाने महाराष्ट्राच्या नव्हे नव्हे तर भारताच्या कोपऱ्यामधून पाहिली. ओ हो, या वेळेला मात्र सनी कसबे आगीचे गोळे ओकतायत, आपल्या गोलंदाजी मधून टाकतायत देखील, कारण का ज्या पद्धतीने एखाद्या नामांकित खेळाडूला संत आणि शांत ठेवण्याचं काम आज तेही करतायत. त्यांचाही कारनामा काही ना काहीतरी आहे. अगदी त्यांच्या टीम मधून ते बेस्ट रोल प्ले अदा करतायत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकातील महत्वपूर्ण खेळ जो आपल्याला पाहायला मिळतो या बैला. ओहो हो, या बैला मात्र शरीरावरती ब्रश होणारा बॉल, तिथून मात्र डॉट बॉल आलाय.
ज्या पद्धतीने चेंज ऑफ द पेस, चेंज ऑफ द व्हेरिएशन, त्याच्याकडे असणाऱ्या व्हरायटीज आणि त्याचा समेळमेळ साधणारी त्याची राहिलेली ही गोलंदाजी आजच्या दिवसात चर्चेचा विषय राहिलाय. त्याची गोलंदाजी पाहता या बैला अगदी वेगा धाटणीचा फटका घेण्याचा प्रयत्न होता, धावचीची संधी होती, कव्हर आलाय त्या ठिकाणी. ही एक धाव कुठे ना कुठेतरी अंगलट जरूर आली असती. धावा स्थिरावला. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त एकूण धावा झाल्यात 16 धावा. 16 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. विकेट 3 गेल्यात. या बैला श्री खुणे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न श्री खुणे यांचा, शरीरापासून थोडासा पुढे पडलेला बॉल. एक मिनिट योग्य तो निर्णय येईल. डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. पंचांचा निर्णय आलाय. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील वेगवान गोलंदाजी धुरा सनी कसबे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. या वेळेला गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, याही वेळेला थोडासा शरीरापासून पुढे पडलेला बॉल. एक धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. षटक नंबर 3 त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या 18 बॉल मध्ये एकूण धावा बनल्यात. स्कोअर कार्ड वरती फक्त आणि फक्त 17 धावा. सेकंड सेमी फायनल मध्ये कुठे ना कुठे तरी आता धावा कमी होत असताना पाहायला मिळतात. अगदी लो स्कोरिंगची मॅच ही पाहायला मिळणार का? येणाऱ्या 3 षटकांमध्ये 18 बॉल मध्ये 17 बनल्यात. येणाऱ्या 18 बॉल मध्ये किती बनतात? 18 बॉल मध्ये जर विस्फोटक दर्जाची फलंदाजी राहिली, जर षटकार चौकार आले तर धावा देखील चांगल्या या ठिकाणी बनू शकतात येणाऱ्या 18 बॉल मध्ये. या बेला मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी सलमान शेख. पुन्हा एकदा षटक नंबर 4. तर या बेला श्री खुणे यांना आता आपण स्ट्राईक वरती पाहतोय. हो अगदी सलमान शेखचा पहिला बॉल, परंतु चान्स ड्रॉप केलाय त्या ठिकाणी. हलक्या स्टाईलने मारण्यासाठी गेले परंतु तो प्रयत्न आता फसला. एक मोठी विकेट आली असती, मोठा मासा हा देखील गळायला लागला असता जर बॉल यष्टांना हिट झाला असता तर. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये जास्तीचं महत्व दिलं गेलेलं नाहीये. तुम्ही ज्यावेळेला खेळत असता त्यावेळेला तो खेळ तुमचा तिथे तुम्हाला बेस्टच करावा लागतो. तर या बैला डावखुरा आताचे मयूर करांडे यांना आता आपण स्ट्राईक वरती पाहतोय.
यावेळेला मात्र फटका चांगला आहे, तिथून मात्र मयूर करंडे यांचा फटका. चांदो मामा भागलास का? मयूर करंडे याचा शॉट पाहून लपलास का? चेक. परंतु सलमान शेख तेही कमी नाही आहेत. अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा हा त्यांचा देखील आता होत असताना पाहायला मिळतोय. सेकंड सेमीफायनल आणि सेकंड सेमीफायनलचा जो अगदी थरार पाहतोय, षटक नंबर 14 प्रगती पथावरती देखील पाहायला मिळत आहे. या पहिला पुन्हा एकदा हो पंचांचा प्रतिसाद आलाय. पंचांनी स्क्वेअर बॉल दंडित केलाय, व्हाईट बॉल आलाय. अवांतर म्हणजे धावा मिळतील त्या समांतर एक एक्स्ट्राची धाव ऍड होत असताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड अगदी वधारताना पाहायला मिळते. 25 धावा 25 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. 3 विकेटचा मोबदल्यात. यावेळेला मात्र तिथून क्षेत्ररक्षक आहेत, ही धाव घेणार नाहीयेत. ह्या धावा आता कुठे ना कुठेतरी कमी होत आहेत. जितका पुणे जिल्ह्याचा प्रवास लांब पल्ल्याचा आहे तितका तुमच्यासाठी सोपा देखील होऊ शकतो. जर तुम्ही अशा धाटणीची फलंदाजी करत असाल तर हा प्रवास अगदी तुम्हाला लांब पल्ल्याचा जरूर आहे. परंतु या मॅच मध्ये खेळत असताना या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान, तुमचं सातत्य तुम्हाला देखील राखायचं आहे. या वेळेला देखील डॉट बॉल. अगदी एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर तदनंतरच्या बॉल मध्ये अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला एखाद्या लाकडी साखळदंडानी त्याचे पाय त्याचे हात बांधून ठेवावे ना, अशा स्टाईलची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये सलमान शेख करत असताना पाहायला मिळतात. षटक नंबर 4 मध्ये हो पुन्हा एकदा डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. म्हणजेच तर काय, षटक नंबर 14 संपलाय. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांमध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 25 धावा. पहिल्या 18 बॉल मध्ये 17 बनल्या होत्या, परंतु तदनंतरच्या येणाऱ्या 4थ्या षटकामध्ये एकूण 6 बॉल 7 धावा बनल्यात. म्हणजे आता तुम्हाला कुठे ना कुठेतरी ज्या पद्धतीने या धावा बनल्यात ना, येणाऱ्या 2 षटकांमध्ये त्या धावा तुम्हाला जास्तीच्या कराव्या देखील लागतील. फ्लड लाईट्स आणि विजेच्या प्रकाश झोतामधील एक दमदार आयोजन, ज्या स्पर्धेचे शिल्पकार, ज्या स्पर्धेचे सर्व सिद्धेशेठ युवा मंच पोलादपूर आणि त्याचबरोबर अगदी संपूर्ण त्यांचे सहकारी वर्ग, पोलादपूर तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष संदीपजी कदम सर आणि त्याचबरोबर पोलादपूरची शान, पोलादपूरचे गोल्डन मॅन मंगेश दादा बेलोसे साहेब आणि यांच्या संपूर्ण विद्यमान संकल्पनेतून साकार होणाऱ्या स्पर्धेचा नेत्रदीपक थरार जो आपण पाहतोय, याची देही याची डोळा सबंड होणारा हा संपन्न सोहळा. आणि या सोहळ्याचे आपण संपूर्ण प्रेक्षक वर्ग आज मानकरी आहात, कारण का आपण आहात म्हणून ही स्पर्धा आजच्या रात्रीला महत्वाची राहिली आहे. आपलं एक महत्व राहिले. प्रेक्षक दर्दी आज क्रिकेटसाठी अगदी अलोटरित्या रात्रीच्या मधल्या कालावधीमध्ये देखील गर्दी करत असताना पाहायला मिळते. ही पोलादपूरकरांची शान आहे. यावेळेला पहिला बॉल परफेक्ट मिडल ऑफ द स्ट्रोक, बॉलला ठोकून दिलाय, षटकार. स्कोर कार्ड वरती बनताना पाहायला मिळत आहेत. उर्वरित 5 बॉल या षटकामधील. याही वेळेला तिथून मात्र उडत असताना स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाट बदलते, नसीब बदलो ना बदलो, परंतु वेळ ही नक्की बदलते. आणि आता ती वेळ बदलली आहे. श्री कुणेने मैदानाच्या आतमध्ये
षटक जसं हाताळण्यासाठी घेतलं ना वासिक शेखने, त्याच्या 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. आता तिसऱ्या बॉल मध्ये हॅट्रिक होते का षटकारांची हे पाहणं फार महत्वाचं असेल. 2 बॉल मध्ये 2 षटकार ऑलरेडी आले. तिसरा येतो का? तिसऱ्या षटकाची हॅट्रिक होते का? ओहो हो, यावेळेला स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. 3 बॉल 3 षटकार. सकाळचे अगदी 2:40 मारलेले स्ट्रोक श्री खुणे याच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क. केली आहे. जवळजवळ पहिल्या 3 बॉल मध्ये वासिक शेखच्या 18 धावा ठोकल्यात. मैदानाच्या आतमध्ये तोडफोड फलंदाजी अक्षरशः पाहायला मिळते. यावेळेला मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला बॉल, चेंडूचा पाठलाग केला जातोय. भाग मिल्का भाग. 4था बॉल मध्ये आता धावा आल्यात 47. जवळजवळ 4 बॉल मध्ये 22 धावा ठोकला. 3 बॉल मध्ये 3 षटकार. तदनंतरच्या 4थ्या बॉल मध्ये चौकार. उर्वरित 2 बॉल मध्ये किती बनतात आता? यावेळेला मात्र हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 5 बॉल मध्ये अगदी वासिक शेखने त्याच्या गोलंदाजीमध्ये जास्तीच्या धावा खर्च केल्यात की काय असंच आता म्हणता येईल. कारण का ज्या पद्धतीने त्या धावा येणं त्यांच्या टीमसाठी महत्वाचं होतं. एका बाजूला NB धनकवडी पुण्याचा संघ, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधार्थ खेळणारा संघ अंकुश पाटील युवा मंच किंजळघर हा संघ त्यांच्या विरोधार्थ क्षेत्ररक्षण मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र समोरच्या ड्राईव्ह केलेला बॉल खोदून काढलाय, परंतु तिथून विकेट त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. अगदी बॅटची हलकीशी कडा त्या ठिकाणी यष्टांना लागली आणि विकेट या ठिकाणी येते. मयूर करांडे यांना आता परतावं लागतंय. खेळाडू नंबर 14 धक्का त्या संघाला बसत असताना पाहायला मिळतोय. एकूण धावा झाल्यात तब्बल 48. येणारा एका षटकाचा खेळ आणि एका षटकाची महत्वपूर्ण वेळ या ठिकाणी असेल ते शेष. एका षटकामध्ये आता अगदी 15 ते 20 धावा आल्या तर फायटिंग टोटल स्कोर या ठिकाणी बनू शकतो. आणि रणजित फराटे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजापैकी एक. पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः घणाघाती प्रहार, घणाघाती वार रणजित फराटे यांनी केले होते. ओहो हो, यावेळेला मात्र पहिलाच बॉल होता. कुठे ना कुठेतरी स्ट्राईक वरती असणारे श्री खुणे यांना आता आपण स्ट्राईक वरती पाहतोय. शेवटचं आणि अंतिम षटक शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असताना पाहायला मिळतात. इथून मात्र यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु तिथून मात्र तू घेऊ की मी घेऊ, मी घेऊ की तू घेऊ, घेल तर घेतला नाही कुणी, परंतु त्या ठिकाणी विकेट देखील येत नाहीये. खेळाडू अगदी त्यांना त्या ठिकाणी जीवनदान मिळताना पाहायला मिळतंय. 2 क्षेत्ररक्षक आले होते, अगदी मिस अंडरस्टँडिंग राहिली आणि त्यामुळेच की काय अशा स्टाईलचे झेल सुटताना पाहायला देखील मिळतात. अशा स्टाईलचे जीवनदान ज्या ज्या वेळेला मिळतात त्या त्या वेळेला तो खेळाडू तिथून पुढे विस्फोटक आणि आक्रमक दर्जाची फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्या साठीचा फटका, संधी असेल आणि होय, ही संधी आम्ही सोडणार नाहीये. इथून मात्र विकेट येते. श्री खुणे यांना परतावं लागतंय. मध्ये या टेनिस क्रिकेट जगतातील आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या यादीतील एकमेव दर्जेदार नाव संदेश पाटे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात. अगदी सुरुवातीचा कालखंड आणि कालखंडामधून अगदी सर्वांच्या साथीला हाताला हात धरून येणारे ह्या मंडळींच्या नावांमध्ये संदेश पाटे हेही नाव अग्रमानांकित राहिलंय आणि ते आता फलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात. या बैला मात्र अगदी डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. कुठे ना कुठेतरी आता या धावा थोड्याशा अंतिम षटकामध्ये स्थिरावत असताना पाहायला मिळतात की काय. इथून मात्र त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात असेल ती संधी बाद व्हावं लागते संदेश पाटे यांना. इथून मात्र खेळाडू नंबर 5 धक्का त्या ठिकाणी बसलाय संघाला. उर्वरित काही बॉलचा खेळ शेष. स्ट्राइक रोटेट केली आहे रणजित फराटे. आता स्ट्राइक वरती येत असताना पाहायला मिळतील. स्कोर कार्डचा दी विचार केला 50 धावा फक्त आणि फक्त आता स्कोर कार्ड वरती बनल्या झाल्यात. रात्रीच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं जिथपर्यंत धावा बनत नाही तिथपर्यंत भाकीत करणं देखील आपल्यासाठी फार कठीण असेल. शेवटचा बॉल या ठिकाणी. शेवटच्या बॉल मध्ये तिथून एक धाव त्या ठिकाणी आली आहे. षटक संपलंय. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव येते. षटक संपलंय ते 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये एकूण धावा बनवल्या गेल्यात 51 रन. 51 धावा बनवल्या गेल्यात. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी या ठिकाणी अंकुश पाटील युवा मंच किंजळगर या टीमला करायच्या 36 बॉल आणि 52 धावा. या स्पर्धेसाठी विशेष करून आजच्या पहिल्या दिवसासाठी सिद्धेश शेठ युवा मंच आणि त्याचबरोबर संपूर्ण आमचे सिनियर समालोचक आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामांकित आवाज जयजी भोसले सरांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली या पहिल्या दिवशी. त्याचबरोबर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष संदीपजी कदम सर, त्याचबरोबर दमदार
ऐसा लगा कि शायद इन्होंने एनबी स्पोर्ट्स जिन्होंने विश्वजीत ठाकुर जैसे स्टार बॉलर होने के बावजूद भी काफी अच्छे रन बनाए थे। तिरासी रन बनाए थे, 84 रनों का उद्देश्य रखा था जब इन्होंने पहला मैच खेला था, लेकिन उनके खिलाफ वो बैटिंग शायद देखी होगी टीम अंकुश पाटिल युवा मंच किंजलघर के गेंदबाजों ने, और काफी कुछ सीखा उन्होंने उस बैटिंग को देखते हुए और सटीक लाइन और लेंथ भरी गेंदबाजी की। रो में 3 छक्के आने के बावजूद भी 51 रन बने हैं। श्री जो बल्लेबाज थे जिन्होंने 3 छक्के लगाए थे रो में, उसके बावजूद 51 ही रन आए हैं। एनबी स्पोर्ट्स निलेश दादा भिंटाळे स्पोर्ट्स को। अंकुश पाटील युवा मंच हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय आणि 3 लगातार षटकार ठोकले तर अंकुश पाटील साहेब यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे। निश्चित रूप से बल्लेबाजों को तो मैं यही कहूंगा, भाई लोहा गर्म है, मार लो हथौड़ा। 5000 की इनामी राशि लगातार 3 सिक्सर के लिए। अब देखना ये होगा किसमें कितना है दम और कौन बनेगा। हमारे अतुल तड़ेकर कह रहे हैं इस 5000 का बाजीगर। तो चलेंगे, 5000 तो इनाम लगाया जा चुका है। खिलाड़ियों की हौसला अफजाई की अंकुश पाटिल सर ने। 36 गेंदों में 52 रनों की जरूरत, 16 का फासला है रनों और गेंदों के बीच। तमाम दर्शक जो टेनिस क्रिकेट पर अभी भी लाइव देख रहे हैं उनका मैं जरूर स्वागत करना चाहूंगा। लाइव की व्यूवर्स अगर हम देखें लाइव के कम से कम रात के कितने बजे अतुल? 3 बजे, फिर भी 800 से ज्यादा लोग इस मैच को देख रहे हैं। सोचिए ओपन हाफ का कितना आकर्षण रहता है। ओपन हाफ लोग कितना चाहते हैं, बड़े बड़े सितारों का खेल देखना। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज वासिक शेख और नॉन स्ट्राइकर एंड पर महेश नानगुड़े। निहाल की ये गेंद और इस गेंद को खेला है मिड ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। अंपायर का इशारा। देखिए अतुल तड़ेकर की मैं दाद देना चाहूंगा। सचमुच एकाग्रता जो स्कोरिंग में चाहिए उनके पास है। उनके पेट में दौड़ रहे चूहे की आवाज मुझे आ रही है, फिर भी उन्होंने स्कोरिंग नहीं छोड़ी। एक और वासिक शेख के बल्ले से निकलता हुआ पहला आया लॉन्ग ऑफ के ऊपर से, यह आया वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से। 51 रन जो बनाए हैं, 52 रनों की जरूरत है। मानो इस भूखे शेर के सामने रखा हुआ एक छोटा सा निवाला, तू ठोक दीजिए। घूमे संजय दत्त की यह फिल्म हिट हुई और उसके बाद उनका बैड पैच आया तो उन्होंने फिर एक बार खलनायक बनने की सोची और वास्तव में आए। और वास्तव में इस वक्त वासिक शेख ने लगाए हैं 2 छक्के और गेंदबाज को बनाया विलन और खुद हुए हीरो। लेकिन फिर एक बार गेंदबाज ने की वापसी, गेंद गई डॉट। गेंद डॉट गई है। डॉट गेंद के साथ वापसी की है गेंदबाज ने। 52 रनों की जरूरत थी, 12 रन उनमें से आ चुके हैं। 40 रनों की अभी भी जरूरत है। किंजलघर अंकुश पाटिल युवा मंच, ये टीम। वासिक शेख ने देखा कि गेंदबाज
डॉट गेंद के साथ हावी हो सकता है, ऐसे में मैं एक सिंगल निकालूं। वासिक शेख ने बनाए हैं इस वक्त 4 गेंदों में 13 रन। 52 का पीछा करते हुए पहले ओवर में उन्होंने अपनी जिम्मेदारी पूरी की, सिंगल निकाला। नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज महेश नानगुड़े को स्ट्राइक एंड पर लेके आए और उसे ये बताते हुए कि मैंने अपना काम अंजाम दिया है, तू अपने काम को अंजाम दे। लेकिन गेंदबाज को एक विकेट तलाशनी होगी। ये मैच नीलेश दादा 45 स्पोर्ट्स को बचाना है तो गेंदबाजों को कड़ी मेहनत करनी पड़ेगी। पहले इस ग्राउंड जो बैटिंग पैराडाइज माना जाता है, बल्लेबाजों का स्वर्ग, वहां पर ये रन 6 ओवर में कम है। ये बल्लेबाज बहुत ही बढ़िया छक्का मारा इन्होंने पुल के शॉट के जरिए। जिगरे टाइगर के तहत ये आग के शोले निकलते हैं इनके बल्ले से। ठोक दीजिए। बॉलर आया बॉलिंग मार के ऊपर, हल्के हाथों से इस गेंद को खेला। 1 रन जरूर मिला। दोनों बल्लेबाजों ने देखी है, अच्छी गेंद को सम्मान दिया, खराब गेंद के ऊपर प्रहार किया। तो इन दोनों बल्लेबाजों के सम्मान में तू ठोक दीजिए। जो दोस्त होते हैं ना, दोस्ती का रिश्ता कुछ अलग ही होता है। भाई भाई का रिश्ता खून से पैदा होता है, लेकिन दोस्ती का रिश्ता बनता है दिल से। और ये जो दिल से बना हुआ रिश्ता है ना, ना वो किसी प्रॉपर्टी के लिए झगड़ता है, ना किसी और चीज के लिए। आधा निवाला हो फिर भी उसके 2 टुकड़े कर दोस्त एक दूसरे को खिलाते हैं, ये दोस्ती है। और वैसे ही दोस्ती मुझे यहाँ पर देखने का मौका मिला हमारे दोनों पार्षद पोलादपुर नगर पंचायत छोटू दीक्षित और सिद्धेश शेठ में। राहुल सातव गेंदबाजी की बागडोर संभालेंगे। पहले ओवर में आए हैं 20 रन, 32 रनों की जरूरत 8 की औसत से बची हुई 24 गेंदों में। महेश नानगुड़े क्या बल्लेबाजी कर रहे हैं ये, और उनके साथ वासिक। कवर्स में खेला है, इसे कहते हैं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। क्रिकेट की गुणवत्ता के आधार पर खेला गया ये शॉट, कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। दोनों डांसर एक दूसरे के साथ कंपटीशन कर रहे हैं, मजा आ रहा है। मैदान में बॉलर और बल्लेबाज के बीच कंपटीशन है, तो 2 डांसर भी नाच रहे हैं। ये यूं ही जारी रहेगी, ये डांस की जंग ऐसे ही जारी रहेगी जब डीजे मास्टर को मौका मिलेगा। राहुल सातव जिन्होंने पहली गेंद पर बाउंड्री जरूर खाई थी, बल्लेबाज महेश नानगुड़े के बल्ले से, लेकिन उसके बाद डॉट गेंद के साथ वापसी की है। परसेंटेज बढ़ाना ही हो गया, 8 की औसत से 32 रन बनाने हैं 24 गेंदों में। ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है, क्या ये नंबर होगा 6? इसे कहते हैं ताकत कम थी लेकिन टाइमिंग इतनी अच्छी थी कि गेंद को उड़ा ली गई। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन।
दर्शकों का एंटरटेन हो रहा है। टीम का टोटल 30 रन, 22 रनों की अभी भी दूरी। ये गेंद हवा में कैच होने की संभावना, लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिरी। गेंद ने शॉट फाइनली को बीट किया, मिलेगा सिंगल। रन आउट का खतरा था यहां पर, लेकिन सही मोमेंट पर वासिक शेख ने अपने साथी महेश को वापस भेजा, जिसके बदौलत अब जरूरत है 21 रनों की। 31 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। दूसरे ही ओवर में ये रन आ चुके हैं। एक अच्छी साझेदारी, एक आक्रामक साझेदारी निभाई है इन दोनों ने। दोनों बल्लेबाजों ने 2-2 सिक्सर अब तक लगाए हैं। चेक आईवा कॅशसाठी 100 रुपये प्रेक्षकांसाठी आज दिले जात आहेत सिद्धेशी टीव्हा मंच यांच्या माध्यमातून. आणखीन एका प्रेक्षकांनी 100 रुपये या ठिकाणी जिंकलेत. त्यांनी कॅश पकडला, ते प्रेक्षक या ठिकाणी आलेत. थोड्याच वेळात आपण त्यांना ते पारितोषिक या ठिकाणी देतोय. जरूर देना चाहिए। दर्शक इतनी रात अगर मैच को देख रहे थे, उन्हें भी कुछ फायदा होना चाहिए। सिद्धेश टीवा मंच पोलादपुर की ये सही संकल्पना है, मैं तो कहूँगा दर्शकों के लिए। सुबह का नाश्ता। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला वासिक शेख ने, वन बाउंड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन, 51 रनों को मानो ये जल्दी गटक लेना चाहते हैं। इस अंदाज से ये बल्लेबाजी हो रही है। ठोक दीजिए। सत्रह रनों की अभी भी दूरी, और ये वासिक शेख नहीं, मानो ये तूफान है, मानो ये आंधी है, और इस आंधी के तहत सामने वाली गेंदबाजी हवा में बहकर रह गई। एक और सिक्सर। 17 की जरूरत थी, सिक्सर के कारण अब 11 रनों की जरूरत। गेंदें बची है। छह ओवर का ये मैच, 36 में 52 बनाने थे। 2 ओवर में इतने ज्यादा रन आए हैं कि इस मैच की हवा का रुख बैटिंग करने वाली टीम अंकुश पाटिल युवा मंच 11 किंजल घर की तरफ जा चुकी है। दोनों ही बल्लेबाजों ने जबरदस्त बल्लेबाजी का मुजाहरा किया है। जबरदस्त बल्लेबाजी का मुजाहरा किया है। 5 ओवर शेष थे पहला ओवर समाप्त होने के बाद। उसके बाद दूसरे ओवर में भी काफी बढ़िया बल्लेबाजी की। अब महज 11 रन की दूरी, गेंदें बची है 24। 6 ओवर का ये मैच। संदेश पारडे ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है। 11 की जरूरत थी, एक और बाउंड्री आई। कुछ अभी 6 रन की जरूरत है, लेकिन गेंदें बची है 22 गेंदों में ये 6 रन, आसान सा मैच है। फायनलचा संघ, जो संघ या ठिकाणी आपण अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय, या योगेश सरकार किनेश्वर, योगेश सरकार कापडे, आपण या स्टेजच्या अगदी जवळ समोर यायचे। यानंतर दोन्ही टीमचं फोटो सेशन होईल। आयोजन कमिटी असेल सिद्धेश टीवा मंच, या आयोजन कमिटी फोटो सेशन होईल, टॉस होईल आणि लगेच फायनलच्या मॅचला सुरुवात होईल। तो 6 रनों की जरूरत है और रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी तो जरूर मिली है, लेकिन अभी भी 2 रनों की जरूरत। वन साइडेड मैच है ये। ना हमारी एनर्जी गई, ना बल्लेबाजों की। आसानी के साथ उन्होंने रन बनाए। एक रोते हुए बच्चे को जिस तरह टॉफी देकर चुप किया जाता है, उसी तरह इन्होंने गेंदबाजों को चुप किया ये 52 रन बनाते हुए। चला, या संपूर्ण टीम, योगेश सरकार कापडे, संपूर्ण टीम उभा राहणार आहे। फोटो सेशन होईल। आमचे आयोजक सिद्धेश शेठ साहेब, या सिद्धेश शेठ साहेब, आपण या व्यासपीठाच्या अगदी जवळ। 2 रन की मैच दूरी है। दीक्षित, स्वप्नील चोरगे, सर्व सिद्धेश टीवा मंच आणि संदीप कदम सर, आपण देखील यायचे।
सगळ्या आयोजकांना माझी विनंती आहे की आपण आता स्टेज जवळ यायचं आहे. इथे मात्र चौकार येतोय आणि हा सामना जिंकतोय तो अंकुश पाटील युवा मंच किंजळघर. चला फायनलचा सामना अंकुश पाटील युवा मंच किंजळकर. सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू